पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगला. खेड तालुक्यातील गावभेट दौऱ्यात खासदार अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार. वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील शंभूराजेंच्या समाधीबाबतही केलं मोठं विधान. राजकीय तेढ झाल्यानंतर मध्यरात्री रद्द करावा लागणारा अमोल कोल्हे यांचा खेड तालुक्यातील दौरा अखेर आटोपला. ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष लागले कामाला. सांडवरवाडी काळूस गटात खासदारांचं बैलगाडीतून मिरवणूक. अमोलदादा तब्बल 5 वर्षांनंतर आपलं आमच्या गावात स्वागत. खेड तालुक्याच्या दौऱ्यात अमोल कोल्हेंच्या स्वागताची उपरोधित बॅनरबाजी. आंबेगाव तालुक्यानंतर आता खेड तालुक्यामध्ये झळकले बॅनर. भीमा भामा नदीवरील बंधारे भरण्यासाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करा. पाटबंधारे विभागाचं विद्युत वितरण कंपनीला पत्र. खेड तालुक्यातील 10 केटी बंधारे भरण्याची आखणी. शेतकरी वर्गात मात्र नाराजीचा सूर. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. बातमी आहे शिरूर लोकसभेच्या अपडेटची. नटसम्राट म्हणून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे चांगलेच भडकले. त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत पलटी सम्राट आणि खोके सम्राट असा उल्लेख केला. पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा कधीही नटसम्राट चांगलं असं म्हणत अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिहल्ला केला. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सांडवरवाडी काळूस गटात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोमवारी गावभेट दौरा केला. अरे 334 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू तुळापूरला होती. काही लोक खासदार होते, काही लोक मंत्री होते, काही लोक पालकमंत्री होते. आज प्रश्नच विचारतो, एवढी वर्ष वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही? याचा आधी उत्तर जनतेला द्या. ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या. आज जेव्हा निधी दिला, माझ्या राजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोहोचला. आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना, तर सगळी प्रलोभना असताना आणि 10 वेळा इकडे ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये. मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलोय. असं जर असेल तर मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं, पलटी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा. एवढं आपलं साधं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढराव पाटील आणि त्यांच्याच विरोधात शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांकडून ठिकठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या 5 वर्षात अनेक गावांमध्ये फिरकले नसल्याचा आरोप आढराव पाटील यांच्याकडून नुकताच करण्यात आला होता. त्यातच आता अनेक गावांच्या वेशीवर अमोलदादा तब्बल 5 वर्षांनंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत, आपलाच 2019चा विश्वासू मतदार अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे. बातमी आहे पाणी प्रश्नाची, शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची. एप्रिलच्या मध्यावर आता नदीकाठच्या गावांनाही पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. नदीकाठचे शेतकऱ्यालाही पाण्याची प्रतीक्षा आहे. भीमा आणि भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी नदीपात्रालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा या संदर्भात पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात 15 एप्रिल अखेर अवघ्या 28.41% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील 27 दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाणीसाठा 2.2 TMC म्हणजेच 26% कमी झाला आहे. 27 दिवसांपासून सलग आवर्तन सुरू असल्यानं पाणी पुरवठा झपाट्यानं खाली जात आहे. परिणामी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाण्यावर अवलंबून असलेली गावे, शेती मात्र पाण्यासाठी व्याकुळ झालेली पाहायला मिळत आहे. भामा नदीवर शेलू, कोरेगाव, बोरदरा, पिंपरी, वाकी, काळूस, भोसे, शेलगाव तर भीमा नदीवर कोयाळी, सिद्धेगव्हाण हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. आता नदीलगत असणाऱ्या आसखेड बुद्रुक, कोरेगाव बुद्रुक, चांदूस, पिंपरी बुद्रुक, वाकी बुद्रुक, काळूस, संगमवाडी, आसखेड खुर्द, शेलू, कोरेगाव खुर्द, बोरदरा, पिंपरी खुर्द, वाकी खुर्द, भोसे, शेलगाव, कोयाळी, भिवरेवाडी आदी खेड तालुक्यातील 17 गावांमधील नदीकाठच्या विद्युत डीपीचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
मी खासदार नव्हतो, परंतु सतत जनतेत राहिलो. मात्र या उलट जे विद्यमान खासदार होते ते मात्र सतत शूटिंगमध्ये व्यस्त राहिले. कधीही मतदारसंघातील गावांना भेटी दिल्या नाहीत, कुठे फिरकले नाहीत. तेच पुन्हा मतदारसंघात मते मागायला फिरत आहेत. लोक एवढी पण वेडी नाहीत, अशा शब्दात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. शिरूर तालुक्यातील तारडोबाची वाडी येथे गावभेट दौऱ्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या समोरच्या उमेदवारांनी त्याची किंमत 16,000 कोटी लिहिली, 19,000 कोटी लिहिली, काय माहिती नाही. पण आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ 24,000 कोटी. आज आम्हाला भेडसावणारे काय प्रश्न आहे भागातले? ट्रॅफिकचा पुण्यानगर असतो, शिक्रापूरची ट्रॅफिक बघा, तिकडे लोणीगंजची ट्रॅफिक बघा, या सगळ्या ट्रॅफिकची दुरावस्था जर पाहिली तर त्याच्याकडे मला वाटत नाही कोणी 5 वर्षात गेल्या 5 वर्षात लक्ष दिलंय. आज शिक्रापूर, चाकण, तळेगाव रस्ता ही सुद्धा ट्रॅफिक आहे, चाकणची ट्रॅफिक आहे. आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात? ते काही आमदारांचं काम नाही, ही काही स्थानिक दुसरे कोणाचे काम नाही. हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार आहे. दुर्दैवानं आपण गेल्या वेळेला सत्तेतला खासदार निवडून न देता विरोधी पक्षातला खासदार निवडून दिला आणि एकही रुपयाचं काम या मतदारसंघामध्ये म्हणा असं झालं. आपण आपले सगळ्यांनी सारासार विचार करून ठरवावं की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण निवडून दिलं हे भावनेच्या आहारी गेले. आता तोच कलाकार पुन्हा एकदा निष्ठा 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 करत आपल्या समोर उभा आहे. 2-3च गोष्टी आहेत त्यांच्यावर: निष्ठा, संसद रत्न आणि चांगली भाषा. शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं? त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही, फक्त भाषण करणं. संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करणं, चांगली भाषणं करणं म्हणजे शेतकऱ्याच्या गोष्टी चुकत नाही. इथं त्याचा पर्याय म्हणून गेले 5 वर्ष खासदारकीची जी काम आहे, खासदारकीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या मलाच पार पाडाव्या लागतात. कुणाचाही ट्रान्सफॉर्मर जळालं, खासदार तो उपलब्ध नाही, मग चला दादा आहे. पर्याय कोण आहे? दादा आहे. तहसीलदारला फोन करायचा, खासदाराला फोन लावा, खासदार नाही, मग पर्याय कोण आहे? दादा आहे. पोलीस स्टेशनला काय झालं, कोणाची मारामारी गडबडी, तो पर्याय कोण आहे? दादा आहे. 5 वर्ष मी करत राहिलो. आता 5 वर्ष रात्रीचा दिवस केला, उन्हातानाचा फिरत राहिलो सगळं मतदारसंघ. आणि मग आता लोकांना हे पाठवायला लागले की निष्ठा निष्ठा. अरे निष्ठा कसली? निष्ठा असावी ती जनतेशी असावी. निष्ठा असावी त्याने तुम्हाला निवडून दिलं त्याच्याशी निष्ठा बाळगा ना. तुम्ही काहीतरी निष्ठेचं भांडवल करून करण्यापेक्षा तुम्ही काय केलं आणि काय करणार हे सांगा. मला कोणावर टीका करण्यापेक्षा मी हे सांगेन की मी 5 वर्षात काय केलं तर तुम्ही पाहिलं. आज आपल्याकडं या पंचक्रोशी मधला सगळ्यात शिरूर ग्रामीणचा प्रश्न तो पाण्याचा प्रश्न. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, लोकसंख्या वाढली, शहराच्या बाजूच्या आजूबाजूच्या आपल्या वस्त्या वाढल्या, लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून नियोजन केलं. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.